अमरावती जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजूर सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे आधीच आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे। त्यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची पेरणी केली होती, परंतु बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे या बियाणांची उगम क्षमता कमी आहे। सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावरती कोडकिडीचा प्रभाव जास्त प्रमाणात असल्यामुळे हाती आलेले सोयाबीन जाण्याच्या स्थितीत आहे। शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याकरिता सोयाबीन पिकावर आलेली कोडकीड यामुळे सोयाबीन पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यांचे पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना सोयाबीनचे एक किडलेले रोपटे भेट देण्यात येऊन आर्थिक नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली। यावेळी पुंडलिक जाधव, अब्रार गौरवे, नीरज गवई, अनिल जाधव, दीपक ठाकरे, रोहित फुटाणे, विजय चव्हाण, देवानंद राठोड, अजय घुले, उमेश डकरे, धर्मपाल डोंगरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। पार्टीच्या वतीने अमरावती तालुक्याच्या वतीने सोयाबीन पिकावर खोडकिडी आल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याकरता माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामध्ये कलेक्टर साहेबांना आम्ही एक निवेदन देत आहे की शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 2-2, 3-3 वेळा आपण पेरणी करूनही दुबार पेरणी केली असता पेरणी केल्यानंतरही या पिकांचं पूर्णतः उत्पादन होऊ शकलेलं नाही आहे आणि आज अशी अवस्था आहे की 100% सोयाबीन हे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। तरी प्रशासनाने तात्काळ सर्वेक्षणचे आदेश देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी नम्र विनंती। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।